कमिशन आणि रिबेट हे बघणार आहोत. कमिशनवर आधारित उदाहरणे आणि रिबेटवर आधारित उदाहरणे. तत्पूर्वी कमिशन कशाला म्हणतात आपण बघूया. कमिशन म्हणजे काय? एखादा कारखाना किंवा एखादं मोठं दुकान आपलं माल खपवण्यासाठी स्वतः एखादा कारखाना का स्वतः दुकान मांडून बसत नाही. मग तो कोणाच्या मार्फत तो माल विकत असतो. मग तो माल ज्यांच्या मार्फत विकत असतो त्या माणसांना मोबदला म्हणून काही रक्कम दिली जाते. त्या रकमेला कमिशन म्हणतात. मग हा कमिशन म्हणजे एखादा माल विकण्यासाठी ज्याला मोबदल्या रूपात काही रक्कम जी दिली जाते त्याला कमिशन म्हणतात. आणि ज्याला दिलं जातो त्याला कमिशन एजंट असं म्हणतात. काय म्हणतात? कमिशन एजंट. आपण नाव तुमच्या कानावर गेलेलं असेल. कमिशन मिळाला, कमिशन एजंट आहेत. काय करतात? कोणतं कमिशन एजंट आहे? आम्हाला एवढं कमिशन मिळालं. कमिशन म्हणजेच आपण एखादं काम कुणाचं केलं की त्या मधल्यात मिळणारा मानधन. आणि कारखानेदार किंवा मोठमोठाली जी दुकान असतात मग तो खूप माल आणून कसं तो एका दुकानात विकू शकत नाही. मग ते आपल्या एजंट मार्फत आपले एजंट गावोगावी जातात, बॅग घेऊन येतात बघा. मग ते आपला माल त्या दुकानदाराला ते देतात. त्या मोबदल्यामध्ये दुकानदार किंवा तो कारखानेदार जो रक्कम देत असतो त्या रकमेला म्हणतात कमिशन. आणि हा जो कमिशन घेणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात कमिशन एजंट. आता याच्यात दुसरा एक शब्द आहे बघा, अडत. आता हा अडत शेतकऱ्याशी संबंधित आहे. आता शेतकरी काय करतो? आपला माल तयार झाला की एखाद्या मोठ्या शहरामध्ये नेत असतो. मग ते नेता वेळेस जो मध्यस्थी माणूस तो माल विकत असतो एखाद्या व्यापाऱ्याला किंवा एखाद्या संस्थेला किंवा इतर लोकांना, मग त्या मधल्यात त्यानं काही रक्कम घेत असते. जसं यानं माल विकून कमिशन घेत असतो तसं यानं घेत असतो अडत, ती रकमेच्या रूपात. मग अडत घेणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात अडत्या. हे शब्द तुमच्या कानावर गेले असतील. कमिशन घेणारा जो व्यक्ती आहे तो कमिशन एजंट, अडत घेणारा अडत्या. आपण समजा शेतकरी काय करतो? जो उत्पादन करतो तो माल आपल्याला मोठमोठ्याला गावात नेत असतो. मग तो डायरेक्ट गेल्यानंतर तो कोणाला विकतो का? मध्यस्थी एक व्यक्ती असतो. तो काय करतो? माल घेतो, त्या दुकानदाराला घेतो. दुकानदाराकडून काय करतो? हे आपल्याकडचे स्वतः पैसे देऊन टाकतो, दुकानदाराकडून नंतर घेत असतो. त्या मोबदल्यामध्ये जो मानधन रक्कम मिळाली जाते त्या रकमेला म्हणतात अडत. आणि तो घेणारा जो व्यक्ती असतो तो अडत्या. हे कमिशनशी निगडीत शब्द आहे, तुमच्या कानावर गेले असेल. तिसरा शब्द आहे बघा, दलाली. आपण एखाद्याला रागात म्हणतो ग दलाली करू नको. दलाली म्हणजे कुणाच्या मध्यस्थी करून काहीतरी मिळवणे. मग दलाल असतात. आता आपण समजा एखादा जमीन आहे, शेतीची जमीन असो, एखादा प्लॉट असो, एखादा मोठा घर असो किंवा एखादी मोठी कार किंवा मोठी वस्तू असतो. आपण त्याचं दुकान मांडून तर बसू शकत नाही. हे घ्या माझी जमीन, हे घ्या माझं दुकान. मग त्याच्यासाठी एखादा मध्यस्थी व्यक्ती असतो, तो काम करत असतो. त्याचे कामच ते असते की दुकान विकणे किंवा प्लॉट विकणे, घर विकणे, शेती विकणे, समोरच्या माणसाला आपलं समजून सांगणे, याला म्हणणं ह्याला सांगणे, दोघांची मध्य जोडून तो काय करतो? ती वस्तूचा किंवा त्या वास्तूचा सौदा करत असतो. त्या सौद्याच्या बदल्यात त्याला जी रक्कम मिळाली जाते त्या रकमेला म्हणतात दलाली. आणि जो घेणारा व्यक्ती असतो त्याला म्हणतात दलाल. हा शब्द आपण ऐकला असेल बघा. जो रक्कम मिळते ते दलाली आणि घेणारा दलाल. कमिशन एजंट, अडत्या, दलाल एकच आहेत, परंतु परिस्थितीनुसार, कामानुसार त्याचं नाव वेगवेगळं पडलेलं आहे. कारखाना किंवा एखादे दुकान जो देत असतो तो कमिशन म्हणतात. बरं, ते कमिशन आपण म्हणतो ना, कमिशन एजंट आला ते बॅग घेऊन येतात बघा, आपल्याला काहीतरी वस्तू दुकानदाराजवळ भेटतात, हे घ्या ते घ्या. मग ते दुकानातून आणून देत असतात. मग त्या मोबदल्यात तो कमिशन एजंट. अडत म्हणजे आता सांगितलं शेतकऱ्याचा माल वगैरे देणारे किंवा फुलं असो काय असो, आपण काय करतो? शेतकरी काय असतो? केळी विकतो, फुलं विकतो, अनेक प्रकारचं ते
पपई असतो, असे ते वस्तू असतात तो मोठ्या शहरात नेऊन विकतो. ताबडतोब ते मालकाकडून पैसे भेटत नाहीत. तो काय करतो, अडते आपल्या पैसे देऊन टाकतो आणि संध्याकाळी त्यांच्याकडून तो घेत असतो. त्या मोबदल्यात जी रक्कम मिळते त्याला अडक म्हणतात. आणि मोठमोठ्याला वास्तू जमीन हे विकणारा, जो मध्यस्थी करणारा, जुळवून देणारा असतो, दोन्ही बाजूची जो बाजू म्हणतो, आपल्याला म्हणतो चांगलं आहे देऊन टाका, त्याला म्हणताय चांगलं आहे घेऊन टाका, त्याच्यासाठी तो जो रक्कम जो मिळतो त्याला म्हणतात दलाली, आणि तो घेणारा असतो तो दलाल. अशा प्रकारे लक्षात आलं ना. आणि हे सर्व जी रक्कम आहे ती रक्कम शेकडेवारीच्या प्रमाणात घडते. समजा मी प्लॉट घेतला, त्याला विकायचं, आपण तुमची दलाली काय किंवा तुमचं कमिशन काय ते सांगतो 2%. म्हणजे तुमचं वस्तू केवढ्याला विको किंवा तुम्ही खरेदी करा, 2% म्हणजे 100 रुपयाला 2 रुपये, 1% म्हणजे 100 रुपयाला 1%. हे सर्वांचा जो कमिशन असतो शेकड्याप्रमाणे म्हणजे 100शी जुळलेला असतो. आता याच्यावर आधारित उदाहरण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो रिबेट काय असते. दोघांमधला अंतर बघून घ्या आणि त्याची उदाहरणं हे झाल्याच्या नंतर मी एक एक उदाहरण आपण 1 बाय 1 सोडू. आता बघा रिबेट कशाला म्हणतात. आता तुम्ही एखाद्या वेळेस मोठ्या शहरात गेलात, इथं सेल लागलेला असतो, सरकारी सेल, खादी ग्रामोद्योग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलाकुसरीचे वस्तू असतात किंवा अनेक प्रकारचे जे जुने असे वस्तू असतात की जे माणसं म्हणजे हँडमेड असतात, हस्तकलेच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू आपण याचं दुकान लागलेलं असतो. आता तो दुकान बघा, हँडमेड वस्तू असो, कलाकुसरीच्या वस्तू असो किंवा खादीमधल्या वस्तू असो, ते वस्तू समजा एखादी 100 रुपयाची असेल तर त्या भावात न विकता ते कमीमध्ये समजा 70 रुपयाला विकत असेल. कारण की वस्तूला जो लागणारा जो खर्च असतो कारखान्यापेक्षा याच्यापेक्षा मशीनपेक्षा खर्च हँडवर्क करताना जास्त लागत असतो. काही साड्या असतात हँडवर्क केलेल्या, मग ते त्याच किमतीमध्ये ग्राहक घेत नाही, नको म्हणते महाग पडते. मग त्याला काय करते, तो दुकानदार किंवा ती संस्था त्याला कमी रकमेत देते 70ला. मग ही जी कमी रक्कम आहे, ही रक्कम किती आहे मायनसमध्ये 30 रुपये. मग ही 30 रुपये जी रक्कम आहे शासन भरपाई करते त्या संबंधित संस्थेला किंवा त्या कारखान्यात किंवा संस्थेला किंवा त्या व्यक्तीला. त्याला म्हणतात रिबेट. म्हणजे ही रक्कम 100ची 70ला विकली म्हणजे त्याला 30 रुपये घाटा झाला. मग त्याला घाटा होऊ नये त्याच्यासाठी जे शासन त्याला जो भरपाई देत असते त्या भरपाईला म्हणल्या जाते रिबेट. रिबेट सुद्धा शेकड्यानुसार ठरलेला असते. आता तुम्ही बघा, खादी ग्रामोद्योगमध्ये गेल्यानंतर एखादे कपडे घेतल्यानंतर त्याला सांगते 15% सूट म्हणजे 100ला 15. मग ही रक्कम त्या दुकानदाराला घाटा होत नाही. दुकानदार जो आपल्याला सूट देतो, सूटच म्हणजे रिबेट आहे, परंतु ती सूट आपण मागची जी सूट पाहिली ते दुकानदार स्वतः देत असतो, परंतु ही सूट ते आपल्याला मिळते. परंतु याचा जो मोबदला, याचा जो मानधन आहे, याची जी रक्कम आहे शासन किंवा जे विशिष्ट ज्या संस्था आहेत त्यांना ते भरपाई म्हणून परत दिली जाते. म्हणून परत दिली जाणारी जी रक्कम आहे त्या रकमेला रिबेट असे संबोधले जाते. आणि रिबेट सुद्धा ही शेकडेवारी 100शी असते, म्हणजे 2%, 3%, 4%, 5% जे काय असेल ही सुद्धा असते. अशा प्रकारे हे 2 नवीन शब्द आहेत, हे तुमच्या कानावर वारंवार आले असेल. रिबेट इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा जातात. ते लोक व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात त्यांना टॅक्स भरावा लागतो, परंतु या टॅक्स पर्यंत त्याला रक्कम असते, नंतर त्याला रिबेट म्हणून 5 लाखापर्यंत किंवा सूट असते. आता ती रिबेट रूपात दिली जाते, ते शासन ते देत असते. अशा प्रकारे रिबेटचा वापर बऱ्याच ठिकाणी होत असतो. विशेष करून शासन एखाद्या वस्तूचा आपल्याला जास्त उठाव व्हावा किंवा आपल्या भारतीय बनावटीच्या वस्तू लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं, आणि हे जे कलाकार आहेत, हे जे लोक आहेत, हे ज्या संस्था आहेत, हे जिवंत राहाव्यात आणि यांचा सुद्धा आपल्याला व्यवसाय चालावा यासाठी शासन त्यांना जी भरपाई देत असते त्या भरपाईला रिबेट म्हणतात. अशा प्रकारे कमिशन आणि रिबेट तुमच्या लक्षात आलं असेल. सराव संच 9.2 यावर आधारित आहे. एकेकानं आपण उदाहरण बघूया. आता बघा, सराव संच 9.2 मधला हा पहिला उदाहरण आहे. उदाहरणात काय सांगितलं बघा, जॉनने एका प्रकाशकाची 4500 रुपये किमतीची पुस्तके विकली.
प्रकाशक म्हणजे पुस्तक छापणारा किंवा छापून तो विकणारा जो असतो, त्याबद्दल त्याला 15% कमिशन मिळाले. कुणाला मिळाले? जॉनला. का? कारण त्याने प्रकाशकाची पुस्तकं विकली. तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती हे काढण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. म्हणजे या रिकाम्या चौकटीत योग्य संख्या म्हणजे कमिशन काढण्याची रीत आहे. हे जर आपण रीत आपल्याला माहीत झाली की आपल्याला पुढचे जे उदाहरण आहेत ते आपल्याला करता येते. सुरुवातीला काय करायचं असते, पुस्तकाची विक्री किंमत आता इथे लिहायची. पुस्तकाची विक्री किंमत या उदाहरणात माहिती दिली आहे. किती आहे बघा? 4500. कमिशनचा दर त्याला किती मिळालं? 15%. म्हणजे हा कमिशनचा दर आहे. किती? 15. मिळालेले कमिशन काढण्यासाठी जो सूत्र आहे किंवा तिची मांडणी आहे त्याला काय असते बघा? जे रक्कम आहे, जी विक्रीची रक्कम आहे किंवा खरेदीची रक्कम आहे, जी रक्कम आहे ते गुणिले कमिशनचा दर. या ठिकाणी कमिशनचा दर अगोदर लिहिला. कमिशनचा दर किती आहे? 15. कितीला 15? 100ला. याला म्हणतात 15% किंवा 15%. आता 15% म्हणजे 100 पैकी 15. किती रुपयावर आहे? 4500. आता याच्यानंतर पुढचे जसे उदाहरण येतील, आपण हे उदाहरण जर असं लिहायचं असेल तर एखादं फक्त काय होणार आहे? अंक बदलणार आहे. अंक बदलले की आपल्याला करायला सोपं जातं. सुरुवातीला काय बघायचं? त्याची विक्री किंमत किंवा खरेदी किंमत जे काय असेल ती रक्कम लिहायचं. कमिशनचा दर किंवा अडतचा दर किंवा दलालीचा दर तो ठरवायचा. अशा प्रकारे हे झाल्याच्या नंतर मिळालेले कमिशन किंवा मिळालेली अळत किंवा मिळालेली दलाली काढायची. त्याला काय करायचं? त्या वास्तूची किंमत किंवा ते विक्री किंमत किंवा जे खरेदी किंमत गुणिले त्याचा दर. या ठिकाणी आपल्याला कमिशनचा दर अगोदर लिहिलं नंतर लिहिलं तरी काही फरक पडत नाही. तर 100 पैकी 15 गुणिले 4500. आता या ठिकाणी कमिशन काढायचं. मग आता हे सोडवायचं. आता हे सोडवायचं म्हणजे तर बाजूला मी थोडंसं लिहितोय कच्च्या ह्याच्यात. 15/100 गुणिले 4500/1. या अंशस्थानी याचा छेद काय नाही म्हणजे 1 असतो. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 15 आणि 45चा गुणाकार करा. 15×5 = 75, आले 60. 15×4 = 60 आणि 7 = 67. म्हणजे कमिशन यायला 675 रुपये. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता वेळेस आपल्याला काय की फक्त ते लक्षात ठेवायचं. पहिला मुद्दा तो विक्री किंमत, खरेदी किंमत किंवा मालाचं जे काय असेल तो ठरवायचं. कमिशनचा अडतचा दर काय ते पाहायचं. मग त्याला दिलेले कमिशन किंवा दिलेली अडत, दिलेली दलाली याच्यासाठी करायचं त्याची रक्कम गुणिले त्याचा ठरलेला टक्का किंवा शेकडेवारी आणि याचा संक्षिप्त रूप देऊन गुणाकार भागाकार करून आलेली रक्कम म्हणजे त्याचं कमिशन, अडत, दलाली असते. आता ह्या आपल्याला पहिलं उदाहरण. आता आपल्याला हे ऍक्टिव्हिटी बेसवर आधारित आहे, कृतीवर. असे 10वी वर्गात सुद्धा मी काल सुद्धा सांगितलेलं 10व्या वर्गात असे उदाहरण येतात. बघा किती सोपं आहे. फक्त असलेली माहिती तिथं व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. कारण हे उदाहरण जर समजलं आपण काय आहे तरच आपण इथं माहिती लिहितो. म्हणजे कोणती कुठं टाकावं लक्षात येते. म्हणून हे असे उदाहरण ऍक्टिव्हिटी बेसचे सुद्धा करत चला. ठीक आहे. आता याच्यानंतर बघूया आपण पुढचं उदाहरण.